आपण आज बनवणार आहोत उपवासाची बटाटा आणि साबुदाण्याची चकली, जी वर्षभर टिकेल. तेल न वापरता बनवलेली चकली ही वर्ष ते 2 वर्ष सहज टिकते. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे साबुदाणा. 400 ग्राम साबुदाणा घेतलेला आहे आणि तो मी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतला. त्यानंतर मी हा रात्रीच भिजू घालून ठेवला होता. 12 तास जवळजवळ भिजलेला आहे साबुदाणा. पाणी जास्त टाकलं आहे साबुदाणा भिजवताना. आता मी 1.5 किलो बटाटे कुकरमध्ये लावून दिलेले आहे उकडण्यासाठी. आणि साबुदाणा बघू आपण आता. साबुदाणा छान भिजलेला आहे. जवळजवळ 12 तास साबुदाणा भिजत घातलेला होता, त्यामुळे छान फुललेला आहे. आणि आपण त्याला थोडंसं मिक्सरमधनं एक फेरा मारून घ्यायचा आहे, जेणेकरून ते आपण चकली बनवतो त्यावेळेस आहे ना दाणे दाणे दिसतात चकलीमध्ये. त्यामुळे जर असं थोडंसं एक फिरवून घेतलं एक येडा तर एकसारखं एकजीव होतं मग बटाट्यामध्ये. आणि चकल्या आहे ना तर दिसायला पण खूप सुंदर दिसतात. त्यामुळे मी सर्व साबुदाणा असा हलकासा थोडासा फिरवून हलकासा बारीक करून घेतलेला आहे. आणि आता तुम्ही बघू शकता सर्व साबुदाणा आपला काढून झालेला आहे जवळपास. आणि तोपर्यंत आपले बटाटे सुद्धा उकडून झालेत. आता बटाटे मी कुकरमधनं बाहेर काढून घेते. सर्व थंड झाल्यानंतर आपण त्याला सर्व बटाट्याचे साल काढून घेणार आहोत. सर्व बटाटे मी आता एका भांड्यात काढून घेतलेले आहे, थंड करायला ठेवलं. आणि आता मी बटाटे सर्व सिलून घेत आहे. कोणतंही काम करताना आपल्या घरामध्ये आपण छोटं मोठं जुगाड करतच असतो. तसंच जुगाड मी आज चकली बनवताना वापरलेला आहे. तर ते जुगाड बघण्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्व बटाटे मी मॅशरच्या साहाय्याने एक करून बारीक करून घेत आहे. बटाटे बारीक करताना खूपच वेळ लागत होता आणि खूपच हात दुखून गेले होते माझे. कुठलंच काम करताना सोपं नाही आहे. ते खायला जेवढं सोपं आहे पण करायला तेवढं तितकंच अवघड आहे. असं वाटत होतं किसनीने केले असते तरी लवकर बारीक झाले असते. बारीक केलेले सर्व बटाटे आता आपण बारीक केलेल्या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. चमच्याने मिक्स करता येत नव्हतं, कारण बटाटे आणि साबुदाणा दोन्ही चिकट असल्यामुळे ते चमच्याने हलवल्या जात नव्हतं. त्यामुळे मी सर्व हातानेच मिक्स केलेलं आहे व्यवस्थित. आणि त्यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे आपल्या चवीनुसार, आपल्याला जसं तिखट हवं आहे तसं. तर मी त्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, मी कमीच प्रमाण टाकलं. आणि मीठ टाकले आपल्या चवीप्रमाणे. आणि दोन्ही ते परत चमच्याने थोडंसं मिक्स करून घेतलेलं, पूर्ण एकजीव करून घेतलं सर्व वाटण. आपलं वाटण तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता सर्व मिक्स झालेलं आहे, छानपैकी एकजीव झाले. इथे मी साशाचा वापर न करता, चकलीचा साशाचा वापर न करता एक देशी जुगाड केलेला आहे. एक रिकामी तेल बॅग घेतलेली आहे, मी कुठली पण घेऊ शकता, तुम्ही दूध बॅग पण घेऊ शकता. आणि जाडसर बॅग घेतलेली आहे, त्यामध्ये मी आपलं चकलीचं बटाटे आणि याचं किस भरला. आणि छोटंसं खालच्या टोकाला मी कट करून घेतलेलं आहे. चकली पडेल एवढं छोट्या साईजचा आकार, आपल्याला जेवढी जाडसर पाहिजे त्या हिशोबाने आकार कट करून घ्यायचा आणि चकल्या करायच्या. तुम्ही बघू शकता किती छान चकल्या होत आहेत. आणि साशाने खूप हात दुखतात, खूप हार्ड जातं. त्यामुळे काहीतरी नवीन करून बघावं म्हटलं, पण छान झाल्या. त्यामुळे चकल्या मला वाटलं होतं जमतं की नाही, पण छान झालेलं आहे. आणि हात पण दुखत नाही जास्त, खूप इझिली पडतं. चकलीचा साशा घेतला तर खूप हार्ड जातं चकल्या टाकायला आणि खूप चांगला शेप पण देता येतो या. तुम्ही बघू शकता किती छान चकल्या पडता येतं. आणि आपण जे साबुदाण्याला थोडंसं बारीक करून घेतलेलं होतं, त्यामुळे ते वरतून दिसत पण नाही, साबुदाणा पण दिसत नाही आपल्याला. एकदम एकसारख्या चकल्या दिसू लागल्या. अशा पद्धतीने मी सर्व चकल्या करून घेतलेल्या. ऊन खूप होतं. चकलीचा साशा नाही आहे, टेन्शन घेऊ नका. आता त्यासाठी आडून पडायची गरज नाही किंवा शेजाऱ्याकडे मागायला जायची गरज नाही. आपण आता एक कॅरी बॅग घेऊन आपण चकल्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. त्यामुळे आपलं हे देशी जुगाड तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.